विनंती आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, उत्तरावर हरकत घ्यायची स्टेज गेली, त्यांनी पुकारल्यानंतर तुम्ही विचारलं, त्यांनी छापल्याप्रमाणे आम्ही हात ऐकलं, वर त्यावर करत तुम्ही होतो. कुठचं ऑब्जेक्शन घेतलं नाही. आम्ही हात असं वर थोडीच केला, पण चालतं. आपलं चला, लक्ष चालू नव्हतं. करा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष स्क्रीनवर महोदय, पण बघतोय. ही आपली जी सोयाबीन खरेदीची योजना जी आहे ती केंद्राची योजना आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक 11.25 लाख रुपये. बोलू द्या ना, तुम्ही बोलता ते बोला. साळुंके साहेब बोला. बोलू तर चला, द्या. मंत्री महोदय बोलू तर बोला. द्या. मागच्या वर्षी आपण रेकॉर्ड खरेदी आपण 11.25 लाख टन आपण केली होती. या वर्षी देखील आपण 19 लाख टन खरेदी करण्याचं आपण ठरवलंय. अध्यक्ष महोदय, मान्य आमदार साहेबांनी काय प्रश्न केले त्याच्यामध्ये बायोमेट्रिक संदर्भात त्यांनी सांगितलं. बऱ्याच वेळा आपण सोयाबीन त्यांच्याकडे होतीच नाही, परंतु दुसऱ्या शेतकरी येऊन विकून गेला असं सुद्धा त्याच्यामध्ये आरोप होत असतात. आणि म्हणून ही संपूर्ण प्रणाली केंद्र सरकारच्या गाईडलाईनप्रमाणे ही पारदर्शक आणि बायोमेट्रिक पद्धतीने केलेली. त्याच्यामध्ये खरेदीपासून तर पेमेंटपर्यंत ही सगळं डिजिटल त्याच्या माध्यमातून होत असतो. यावेळेस आपण जे सोयाबीनचे जे पीक आहे त्याच्यामधले पीक कापणीच्या आधारे जी सर्वात जास्ती मर्यादा आहे तिचा आपण तो अंदाज घेण्यासंदर्भात आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी आपल्याला गोणींच्या बारदान संदर्भात अडचण आली होती आणि म्हणून यावेळेस ॲडव्हान्स पेमेंट 120 कोटी आपण नाफेड आणि NCCFला केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून बारदान मिळालं आहे. अजून देखील आपल्याकडे बारदाना उपलब्ध आहे. बारदानाचं शॉर्टेज कुठेही झालेलं नाही. वडेट्टीवार साहेब बोला. अध्यक्ष महोदय, ही पूर्ण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार दिसतोय सरकार या उत्तरातून. कारण शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत, ज्या वस्तुस्थिती आहे ती मांडायची नाही, लपवायची. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्यांना दिलासा देणारं उत्तर अपेक्षित होतं. अध्यक्ष महोदय, काय काय उत्तर दिलं? अहो, तुम्ही जरा डोळे उघडे बघा, जाऊन बघा व्यापारी काय करतायत. आणि तुम्ही CCI 21 क्विंटल हेक्टरी खरेदी होत होता, किती क्विंटल आलाय? पूर्वी तर 10 क्विंटल होता, आता 15 क्विंटल केला हेक्टरी कापूस CCIनी. आणि अध्यक्ष महोदय, लांब धाग्याचा कापूसच घेतात, तो रिजेक्ट करून फेकून देतात. आलेल्या 50 गाड्यापैकी 40 गाड्या वापस केल्या जात आहेत. जरा माहिती घ्या. अरे हळूच बोलतो, ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला कळते. तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये, आम्ही शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे. काय तुम्ही गमत करू नका, भावना समजून घ्या. योगेश साहेब, हे थट्टा चालली अध्यक्ष महोदय. अरे 15 क्विंटल कापूस तुम्ही CCI खरेदी करते, त्यामध्ये बदल करता आला नसता. 21 क्विंटल होती पूर्वी की नाही? मंत्री महोदयांनी सांगावं. 15 क्विंटल का केली? मनामध्ये आरडाओरड केली. आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, यामध्ये षडयंत्र काय? जो कापूस निर्यातीवर हे 0%, पहिले 12% होता, आता 0%वर आणला. म्हणजेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येईल, मोठ्या प्रमाणात. आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे. का गरज होती? जे 12% निर्यात शुल्क होती, आपल्या आयात शुल्क होती, सॉरी, ती कमी करण्याची गरज काय होती? जुन्यावर आज का आणलं अध्यक्ष महोदय? याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला नको, पाठपुरावा करायला नको. उद्या इथले कापसाचे भाव पडणार नाहीत. माझा स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय, मी मंत्री तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो, ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा 3-4 सत्ताधारी आणि 3-4 विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर, आपण आदेश द्या तिथून. आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील. हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही. का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही. आमचे डोळे फुटलेत. खोटं का सांगताय? दिशाभूल का करताय? म्हणून माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय, हात जोडून विनंती आहे. मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केंद्रावर, काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती. आणि केवळ ज्या CCIनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना त्या वाचा ना जरा, ध्यानपत्र
त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे? उघड उघड इथे फसवणूक आहे आणि तरी पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही समोर. तुम्ही म्हणा ना की ठीक आहे, यामध्ये आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहू, थोडासा तरी दिलासा द्या. अरे 21% करणार का? पहिला प्रश्न. कापसाची खरेदी प्रति क्विंटल पूर्वी होती, CCI खरेदी करत होता, ते 21 क्विंटल करणार का? हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि नाही 21च करी, आता ते 30 म्हणलं तर पुन्हा ते घेतली अध्यक्ष महोदय. पण आम्ही किमान ते करणार का, याचा पहिला प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष महोदय. दुसरा, सोयाबीनचे केंद्र खरेदी केले म्हणून सांगताय तुम्ही. अरे सरसट लूट चालली आहे, सरसकट. आणि त्यावर मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरून भरून सोयाबीन भारतात आणतायत. हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिन्याभरामध्ये सोयाबीन 3000वर येईल. लिहून ठेवा, 3000वर येईल. आणि त्या श्रापामुळं तुमचे जे सगळं आहे ना ते उद्ध्वस्त होईल. इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महोदय. म्हणून सोयाबीन केंद्र पुरेशी खरेदी करत असताना तुम्ही हमीभाव सांगितला ना 5600 रुपये, कुठल्या 5300 रुपये, कुठे कुठे साहेब एक सांगावं, तुम्ही मंत्री महोदयांना आमच्याबरोबर पाठवा, आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केलाय, आम्हाला दाखवा जरा. वस्तुस्थिती तर लक्षात घ्या. तुमचे तोंड काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना? मला बसून बोलताय चला, माझ्याकडे काय वडेट्टीवार साहेब कशाला वेळ घालवायचा? माझ्याकडे काय बघून हे? बोला. सोडून द्या ना. मी मला रेकॉर्डवर घेतलं नाहीये. मला अजिबात माझा स्वभाव आहे. तुम्ही माझ्याकडे बघून बोला. 30 वर्ष झाले आम्ही काही सोडून द्या. काम करतो. काल याने प्रश्न म्हणून सांगावा, सोडून द्या. भावना समजल्या पाहिजेत. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, हे मंत्री महोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला, विषय महत्वाचा आहे, जरा पहिला प्रश्न विचारला. मी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही CCI ची मर्यादा आहे ती वाढवून मिळेल का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आयातीवर 0% आयात कर केलेला आहे 12%वरून, तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न. वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनच्या जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला, काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली. मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमानतद्वारे सांगतोय अध्यक्ष महोदय, 70% सोयाबीन वापस केला जात आहे. 70% घेतलाच जात नाही. रडतायत जरा, तुमच्या डोळ्यात मध्ये तरी थोडी तरी असं येऊ द्या त्यांच्या भावना समजून. एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. हे 3 प्रश्न माझे आहेत आणि 4था प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, CCI संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय. याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण 10,714 कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती. मागच्या वेळेस आपल्याकडे 124 केंद्र होते, यावेळेस आपण 168 केंद्र त्याच्यामधनं आपण नवीन स्थापन केले, त्याच्यामधनं 156 केंद्र हे कार्यान्वित आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, केंद्राने जे गाईडलाईन्स दिलेत त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला दिला, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिलेत. त्या उपर मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल. कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे की ज्यावेळेस आपण एकीकडे आपण इन्शुरन्ससाठी आपण मागणी करतोय, वडेट्टीवार साहेब, हा विषय जरा समजून घेणं गरजेचं आहे. आणि बाजूला आपण कॉम्पन्सेशन पण देतोय. ज्यावेळेस आपण कॉम्पन्सेशन देतो त्यावेळेस आपल्याला मिनिमम पाहिजे असतो आणि आता विक्री करायचं म्हणून आपल्याला मॅक्सिमम पाहिजे. हे पॅरलली ज्यावेळेस आपण चालवतो याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास होत असतो आणि म्हणून ती अडचण आपल्याकडे आली. कारण की कृषी विभागाने जो त्यांची गाईडलाईन काढली त्या गाईडलाईनच्या आधारावरच आपल्याला इन्शुरन्स ठरवत असतो.
आणि त्याच गाईडलाईनच्या वेळेस आपलं म्हणणं आहे की आता मॅक्सिमम आपण करावं, तरी देखील 25%चा अधिक आपण आता मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नवीन निकष 3 तारखेला आपण दिले आणि त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे. अध्यक्ष महोदय सोयाबीन एक मिनिट वजटी वार साहेब, अध्यक्ष महोदय. सोयाबीन बद्दल बोलतोय ना अध्यक्ष. एक मिनिट 2 मिनिटं. सोयाबीन संदर्भात अध्यक्ष महोदय, सोयाबीन संदर्भात मागच्यापेक्षा 9% वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस 5,328 आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणीही केंद्रावरील FAQचा माल असेल तर त्याला 5,328 रुपये प्रमाणे खरेदी होत आहे, ती चालली आहे, लाखो टन खरेदी केली आहे. ठीक आहे.